पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या शो मध्ये समीर शो. आणि आज आपल्यासोबत पुन्हा एकदा चर्चेसाठी वर्सोवा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय हारून खान साहेब आपल्यासोबत आहेत. चर्चेला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. तर साहेब, राजकारणाबद्दल लोकांचा सर्वात मोठा गैरसमज कुठला आणि कोणता तुमच्या मते? राजकारणाबद्दल लोकांचा गैरसमज असा आहे की एकदा राजकारणामध्ये गेला माणूस तो सगळ्यांना विसरून जातो. पण मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला किंवा मला मला भेटले, मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्यांची ती भावना आहे ती बदलली आहे. कारण आतापर्यंत असं आहे की कोणताही आमदार, खासदार किंवा नगरसेवक सुद्धा सहजासहजी लोकांना भेटत नाही, वेळ देत नाही, सहजासहजी भेटत नाही. पीए वगैरे जर ते बघतात कधी कोण. माझा असं आहे की माझा पीए असता तरी लोक डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करतात, डायरेक्ट मला फोन करतात. आणि काय छोटा कार्यक्रम असतो, मी एकटा असो पण माझ्या बरोबर वास्तव घेऊन असतो, मी त्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यांना भेटतो, त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला असं वाटतं की राजकारणाबद्दल जे लोकांचं असं आहे ना की राजकारणामध्ये एकदा जिंकला की माणूस विसरून जातो, बहुतेक लोकांची ती भावना आहे ती बदलली असेल. मी ज्याप्रमाणे बघतोय की जे लोक तुमच्यासाठी भेटायला येतात, तुम्ही नक्की त्यांना वेळ देतायत. ज्याप्रमाणे आज आमच्या रिक्वेस्टला सुद्धा तुम्ही मान्य देऊन तुम्ही म्हणालात की नाही आपण तुम्हाला वेळ देऊया, आणि त्यामुळे साहेब आमच्या सोबत आहेत. तर नक्की हा गैरसमज तुम्ही ऍटलीस्ट साहेबांच्या बद्दल जर तुमचा असेल आणि राजकारणामध्ये जर असेल तर प्लीज तो नक्की चेंज करा. आमदार म्हणून सर्वात कठीण गोष्ट कुठली वाटली? म्हणजे बाकी टायमात तुम्ही म्हटलं अरे यार हे मी करू शकतो, ते मी करू शकतो, पण आमदार म्हणून मे बी रेस्पॉन्सिबिलिटीज किंवा मे बी तुम्ही काय डिसिजन घ्यायच्या, ह्या डिसिजनमुळे काय लोकांचं मला असं वाटतं की आमदार झाल्यानंतर मी कोणतंही काम करू शकत नाही अशी कोणतीही गोष्ट नाहीये. अशी नाही. कारण आपल्यामध्ये हिंमत असेल तर आपण मुख्यमंत्री समोर, उपमुख्यमंत्री समोर, मंत्र्यांसमोर आणि राज्य सरकारचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या समोर जर आपण कडक उभे राहिलो तर कोणतंही काम होणार नाही. हा शब्द, काम होणार नाही, हा शब्द तुम्ही या डिक्शनरीमधून काढून टाका. जी सर्वसाधारण जनता ही हा जो कार्यक्रम बघणार आहे त्यांच्यासाठी ही लाईन नक्की साहेबांची एक कॉन्फिडन्स देणारी लाईन असणार आहे की तुम्ही जर विचार कराल की तुमच्याकडे कुठली कामं होणार नाही किंवा कुठली कामं साहेब करू शकणार नाही, त्यांचं आता इकडनं एक स्टेटमेंट आलंय की तसं होणार नाही. जर ते योग्य असेल, चांगलं असेल, बरोबर असेल, लोकांच्या हितासाठी असेल तर ते नक्कीच ते करून देतील. गुड आन्सर सर. वाढूया पुढच्या भागाकडे, जो आहे वर्सोवा आणि विकास. याबद्दल आम्ही एक सेगमेंट बनवलेला आहे कारण की तुम्ही वर्सोवा विधानसभेचे आमदार आहात. म्हणून आज वर्सोवा मतदार संघासमोर सर्वात मोठे 3 आव्हान तुमच्याप्रमाणे कोणते? सर्वात मोठे जे आव्हान आहेत ते पहिला आव्हान आहे गेल्या 12 वर्षापासून जो ईस्ट पासून वेस्टला जो आमचा उड्डाण पूल येतोय JVLR, 12 वर्षापासून त्याचं काम थांबलंय. मी आमदार झालो मी त्याच्या पाठीमागे लागलेलो आहे आणि कोणत्याही प्रकारे मी ह्या वर्ष संपेपर्यंत तो उड्डाण पूल चालू करणार आहे, जो गेल्या 12 वर्षात झाला नाही तो मी ह्या 1.5-2 वर्षात करून दाखवतो. दुसरा मोठा प्रश्न माझ्या वर्सोवा विधानसभेमध्ये आहे की एक फायर स्टेशन नाही. फायर स्टेशन जो आहे एक गोरेगावला आहे, बरोबर, एक इरल्याला आहे. बरोबर. आमच्या लोखंडवाल्याच्या इथे बरोबर काय फायर झालं, आग लागली तर तिथून फायर स्टेशन म्हणून फायर ब्रिगेड इथपर्यंत पोहोचेपर्यंत जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. बरोबर. ह्या पाऊण तासामध्ये आग लागलेली तुम्हाला 5-10 मिनिटांमध्ये सगळं भस्म करून किती नुकसान होतं लोकांचं. किती नुकसान होतं. ती एक आमच्या इथे चित्रकूट म्हणून जागा आहे, त्या चित्रकूट तिथे रिझर्वेशन आहे. राईट. त्या रिझर्वेशनवर मी पहिल्या दिवसापासून पाठीमागे लागलेलो आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे, कमिशनरला पत्रव्यवहार केला आहे, किंबहुना ज्याची जी जागा आहे त्याच्याबरोबर पत्रव्यवहार पण केलाय आणि त्याच्याबरोबर बसून मी का लांबणीवर जातोय याच्यावर सगळं बोललोय. त्यांनी मला सांगितलं की अरुणभाई तुम्ही जर मला साथ दिली तर मी तुम्हाला इथे हे फायर स्टेशन बांधून देईन.
ओके. रवी पोद्दार म्हणून त्यांची ती जागा आहे, त्यांनी सांगितलं मला. हम्म. दुसरं असं आहे की ही जी जागा आहे याच्यामध्ये जे काय अडचण आहे त्याला वेळ लागणार बरोबर. बनवायला, पूर्ण काम होण्यासाठी जवळजवळ आणखीन 2-3 वर्ष लागणार. वर्ष लागतील. आपण नारळ फोडलो आणि झालं असं होत नाही ना. नाही. काम कधी होतो, जेव्हा आपण त्याचा उद्घाटन करणार आणि लोकांसाठी लोकार्पण करणार, बरोबर. तेव्हा हा काम झाला आपण गृहीत धरतो. अगदी बरोबर. माझ्या मनात एक अशी खंत जी होती ना की आपण हा फायर स्टेशन 2-3 वर्षानंतर जर झाला तर ह्या 2-3 वर्षामध्ये जर अशा कोणती घटना घडली तर आपण काय करणार. म्हणून माझ्या मनात असं आहे की मी लोखंडवाल्याच्या आजूबाजूला कुठेतरी एक छोटी जागा बघतोय, जेणेकरून तिथे आपण 2 फायर जे गाड्या आहेत, फायरच्या गाड्या आणि टँकर्स ते तिथे उभा करू आपण आणि एक छोटी त्यांची चौकी बनवू आमच्या आमदार फंडातून, माझ्या आमदार फंडातून. ओके. आणि लोखंडवाला, मिल्लतनगर, यमुनानगर, वर्सोवा हा जो भाग आहे ह्या भाग आपल्या ह्या भागाला जेव्हा जेव्हा अशी कोणती घटना घडू नये देव करे, पण जर घडली तर तिथून जे कुमुक आहे फटाक करून तिथे पोचली पाहिजे, लवकरात लवकर तिथे पोचली पाहिजे. त्याच्यानंतर मग गोरेगाव आणि अंधरीची ती फायर स्टेशन गाड्या ते बॅकअपला येतील. पण जेव्हा आपण जवळपास असं काय कोणताही काम करून ठेवला आणि त्याचा फायदा लोकांना झाला, त्याच्यामुळे काय होणार आहे की जी हानी मोठी होणार होती ती हानी थोडक्यात निघून जाणार, संपणार. म्हणून माझा असा एक ध्येय आहे की मी लवकरात लवकर हा काम करण्याच्या पाठीमागे लागलेलो आहे. मी जागा बघतो आहे, 4-5 जागा बघितलेली सुद्धा आहे. लोकांनी एक खास करून मला लोखंडवाल्याच्या लोकांनी मला मतदान किती केला काय नाही केलं माझं काही लेणं गेलं नाही. मला भविष्यात त्या लोकांनी मला मतदान नाही केलं तरी मला काही फरक पडत नाही. माझं एवढं म्हणणं आहे की लोखंडवाल्याच्या लोकांनी, लोखंडवाला व्यापारी संघ, लोखंडवाला रेसिडेंट असोसिएशन, लोखंडवाला जॉगर्स पार्क, हे जे 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 लोक आहेत ना, हे कोणत्या पक्षाची बांधिलकी नाही आहे त्यांची, त्यांना फरक नाही पडत, त्यांना बांधिलकी नाही त्यांची, त्यांना काम करणारा माणूस पाहिजे. आणि मला कोणत्याही कामासाठी, आता मी तुम्हाला बोलतो, मी माझ्या वाढदिवसाला मी 2 ॲम्ब्युलन्स दिले. एक मिल्लतनगरच्या मिल्लतनगर, यमुनानगर त्या साईडला आणि एक लोखंडवाला स्वामी समर्थ नगर ह्या साईडला 2 मी ॲम्ब्युलन्स दिली. आम्ही तुमचे पोस्ट पाहिलेत. हे माझ्या बरोबर ते लोक सगळे आले. अच्छा. त्यांनी हे बघितलं नाही की कोणत्या पक्षाचा आहे. राईट. जो काम करणार आम्ही त्यांच्या बरोबर राहणार, आम्ही त्याला मतदान करणार आणि मतदान घडून आणणार. आणि माझ्या वेळी ह्या लोकांनी मतदान घडून आणलं म्हणून त्यांचं तर अभिनंदनच करणार. ह्या लोकांनी मला ह्या कामासाठी मदत करण्यासाठी पुढे आलेले आहेत. बरोबर. ह्यांचा मी अभिनंदन ह्यासाठी करतो की जेव्हा जेव्हा मी चांगल्या काम कोणताही त्यांना सुचवतो हे माझ्या बरोबर पुढे यायला तयार आहेत, कुणालाही डावळून. राईट. आम्हाला कोणत्याही पक्षाची काही लेणं घेणं नाहीये. तुम्ही आमदार आहात आमच्या विभागाचे, तुमच्याकडून आम्ही काम करून घेणार. नगरसेवक असेल त्यांच्याकडून आम्ही काम करून घेणार. आमच्या विभागाला, आमच्या एरियाला जो फायदा होईल त्याच्याकडून आम्ही काम करून घेणार. म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. त्या लोकांनी मला मदत करायचा हे डोक्यात आणलेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर मी या कामासाठी पुढे जाणार आहे. आणि तिसरा असा आहे की आमच्या इथे कोलीवाडा, वर्सोवा कोलीवाडा खूप मोठ्या प्रमाणात, आणि आता मी ह्या अधिवेशनामध्ये पण मुद्दा उचलला. बरोबर. की गुजरात आणि कर्नाटक यांना जो डिझेल मिळतो ते 90 आणि 91 रुपयाने. बरोबर. आणि आपल्या या महाराष्ट्रातील मुंबईतील कोली लोकांना डिझेल मिळतो 145 रुपये लिटर, कारण त्या लोकांना बल्क ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. ओके. कमर्शियल म्हणून ह्यांच्यावर 145 रुपये लावतायत. आणि बाकी गुजरात आणि कर्नाटकचे लोक आहेत, कोली लोक आहेत, त्या लोकांना 90 रुपये. आता विचार करा, 145 कुठे आणि 90 रुपये कुठे. आता आमचे मुंबईतले किंवा महाराष्ट्रातील जे कोली आहेत जे मासेमारीचा धंदा करतायत, बरोबर, ते देशोधडीला लागणार ना. मग मी आता ह्यावेळी अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा उचललेला आहे की ज्या प्रकारे कर्नाटक आणि गुजरात ह्यांना 90 रुपयाने 91 रुपयेमध्ये डिझेल मिळत असेल तर त्या धर्तीवर माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या मुंबईतल्या कोळी लोकांना किंवा मासेमारींना तो डिझेल जो आहे 91 किंवा 90 रुपयाने मिळाला पाहिजे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये सरांनी उत्तर दिलंय. आम्ही इंग्लिशमध्ये ते बोलू इच्छितो. अ लीडर शुड बी ऑलवेज अ विजनरी लीडर. आपण
ह्या प्रश्नामध्ये त्यांनी आपल्या वर्सोवा विधानसभेमध्ये वर्सोवाच्या विभागातील 3 असे विजन त्यांचे काय आहेत आणि त्यांनी कसे पूर्ण करायचे, त्यांची प्लॅनिंग काय आहे याबद्दल त्यांनी सांगितलंय. आणि मला आय एम शुअर ही बातमी की ऍटलीस्ट कोणतरी आपल्यासाठी विचार करतोय आणि त्या म्हणजे ऑब्व्हियसली आपण यांना सांगितलं नाही की तुम्ही हे करून द्या, पण ते स्वतःहून विचार करतायत की पुढे जाऊन त्याचं कॉन्सिक्वेन्सेस, त्याचं इम्पॅक्ट किंवा ती सर्व्हिस जर दिली तर त्याचा किती फायदा होईल या विभागातल्या लोकांना, असे ते स्वतःहून विचार करतात आहे. याबद्दल तर आय एम सुपर डुपर म्हणजे फॅन म्हणून की त्या गोष्टीचा फायदा उद्या मला सुद्धा होणार आहे. नक्कीच एक फायदेशीर असा या प्रश्नामध्ये तुम्ही उत्तर दिलंय. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अजून कोणते असे काम आहे जे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला समाधान मिळणार नाही? कोस्टल रोडचं काम चालू आहे, ओके, हा, Coastal कोस्टल road. रोडचं काम. तोही काम पूर्ण झाला पाहिजे. बरोबर. त्याच्याबरोबर काही आता आपल्या क्लस्टरमध्ये आपली जी जागा जात आहेत काही लोकांची, त्या लोकांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. जोपर्यंत त्या लोकांना न्याय मिळत नाहीये तोपर्यंत मी समाधानी होऊ शकणार नाहीये. माझ्या समाधानासाठी नव्हे तर त्या लोकांना चांगल्या प्रकारे त्यांचा जो घरकुल जे काय त्या क्लस्टरमध्ये येणार आहे त्या लोकांना चांगल्या प्रकारे त्यांना घर मिळाला पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि माझ्या विभागातले जेवढे रस्ते आहेत ते रस्ते चांगले झाले पाहिजेत. माझ्या विभागात पाण्याची आता पाण्याची टंचाई आहे, सर्वीकडे. पण माझ्या विभागामध्ये जिथे जिथे पाण्याची टंचाई आहे त्या विभागामध्ये मी कोणत्याही प्रकारे पाणीचा जो प्रेशर आहे किंवा पाण्याचे लाईन्स आहेत, पाईपलाईन्स आहेत ते वाढवायची, ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आपल्याला वर्सोवा गावामध्ये होतोय, त्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि ही सगळी कामं केल्याशिवाय मी समाधानी होणार नाहीये. आणि मला असं वाटतंय की कोणत्याही आमदाराने, खासदाराने किंवा नगरसेवकांनी समाधानी व्हायचंच नाही. एकदा समाधान झाला की तो गप बसणार. ऍक्च्युअली एकदम म्हणजे म्हणतात ना, एकदम मुद्द्याचं म्हणाले आहेत की मी तर असं विश करेन, या प्रोग्रामच्या माध्यमातून असं विश करेन या जनतेला सुद्धा, हे प्रेक्षकांना सुद्धा, की असे विजन ठेवणारी व्यक्ती यांच्याकडे उरलेले 3 वर्ष आहेत, पण त्यांचे विजन हे आपल्याला पुढे सुद्धा कामाला येणार आणि असा व्यक्ती आपल्याला पुढे सुद्धा फायदेशीर ठरणार आहे, हे मी या शोच्या माध्यमातून तुम्हाला नक्की सांगू इच्छितो. वळूया पुढच्या सेगमेंटकडे, जो आहे व्यक्तिमत्व आणि जीवनशैली. थोडंसं पर्सनल आहे इकडे. राजकारणाच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ कसे काढता? हा तर मोठा प्रश्न आहे. बरोबर. हे आता माझे मिसेस तर नाहीये, हा, पण माझा मुलगा आहे, माझी सून आहे, त्याची 3 मुलं आहेत, माझी 2 मुली आहेत, त्यांना पण मुलं आहेत. रात्री 11 वाजता, 11च्या नंतर माझी मुलगी मला भेटायला येते. अजून आता विचार करा, हा. रात्री 11च्या नंतर माझी मुलगी मला भेटायला येते. माझी 2 मुलं आणि माझी सून एक दिवस बसले होते, मला बोलतात, ऐसा टाइम कब आएगा जब हम पहले से आपके साथ में बैठते थे. बरोबर. मैं बोला ऐसा टाइम अभी आना थोड़ा सा मुश्किल है, लेकिन जितना हो सकता है मैं तुम लोग को टाइम दूंगा. आणि मी महिन्यामध्ये नाही, 2 महिन्यामध्ये नाही, मी त्या लोकांना हुसकवतो, माझ्या छोट्या जे आहेत ना त्या लोकांना हुसकवतो, चला आपण इथे जाऊया, तिथे जाऊया. कारण मुलीला किंवा मुलाला बोललो तर ते तयार होत नाही लवकर, पण ह्या लोकांना हुसकवलं तर ते जाऊन बोलतात, नानूने बोले, दादाने बोले, चलो 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 जाएंगे. मग कुठे ना कुठे जातो आणि त्या निमित्ताने कमीत कमी 2-3 दिवस, 2-4 दिवस मी त्यांच्याबरोबर माझे दिवस काढतो. हे एवढंच आहे. बाकी काय, स्वतःसाठी आता वेळ काढणं थोडासा कठीण आहे. लोकांसाठी आता आपण लोकांसाठी दिलेला आहे आपला वेळ, कारण लोकांनी आपल्याला निवडून दिलाय. बरोबर. आणि लोकांनी जेव्हा आपल्याला निवडून दिला तर लोकांचा हक्क आपल्यावर आहे. आपल्या घरचा तर आहेत, पण लोकांचा हक्क जास्त आपल्यावर आहे, ऍक्च्युअली, कारण त्या लोकांनी आपल्यावर विश्वास केला. एवढ्या जनतेने विश्वास केला आणि विश्वास करून आपल्याला इथे ह्या पदावर बसवलेलं आहे. बरोबर. मग त्या पदावर बसल्यानंतर त्यांना न्याय देणं बरोबर हे गरजेचं आहे. तर आपल्या लोकांना भेटायचं, आपल्या लोकांना बरोबर बसायचं, त्यामध्ये काय ना काय वेळ काढून आपण करूच, पण लोकांना आपण या प्रकारे छळू शकत नाही. बघा, आपण आपल्या आई वडिलांना किंवा फॅमिली बरोबर रोजच भेटतो, रोजच गप्पा गोष्टी चालतात,
पण नक्कीच तुमचं मी पिरियड तुमचं स्केड्यूल ज्याप्रमाणे बघतो ना, आज या मीटिंगमध्ये आहे, उद्या ते लोकार्पण आहे, उद्या विधानसभेमध्ये जायचंय, भरपूर ठिकाणी तुमचं जाणं येणं होतं आणि त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी लहान जे तुमचे नातवंड आहेत तेच तुमच्यासाठी मला असं वाटतं तुमच्या मनातलं जे काय दिवसाभराचं टेन्शन असेल ना ते तेच काढतात. त्यांच्यामुळे निघून जात असेल. निघून जात. नक्कीच या प्रश्नामध्ये आम्हाला ऐकायला आनंद झाला. वळूया पुढच्या प्रश्नाकडे, जो आहे तुमचा दिवस कसा सुरू होतो, म्हणजे एक्झाम माझा दिवस जर रात्री जर जास्त लेट झाला तर 8-8:30 नाहीतर माझा दिवस सुरू होतो 7:30 सकाळी. सकाळी 7:30ला उठल्या थोडा मी स्ट्रेचिंग करतो, तर 15-20 मिनिटं मी घरातच चालतो. बाहेर चालायला गेलो ना तर लोक मला विचारून वेळा करून टाकतात, म्हणून मी घरातच चालतो. त्याच्यानंतर अंघोळ करण्या अगोदर एक 10-15 मिनिटं मी हे बघतो माझे काय कोणाचा मेसेज वगैरे आला, इम्पॉर्टंट मेसेज, म्हणजे माझे पीए कडून काय मेसेज आलाय, विधानसभेमधून काय मेसेज आलेला आहे काय, आपल्या पक्षाच्या वतीने काय मेसेज आलेला आहे का. मग काही आमचे जे मित्र आहेत त्यांच्यात ते पूर्ण हे बघतात, त्यांच्याकडून काय मेसेज आलेला आहे का ते सगळं बघतो. आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून नाश्ता करून 10:30 वाजेपर्यंत निघतो. जेव्हा विधानसभा असेल तर 9-9:15 निघून जावं लागतो. पण आता जर विधानसभा नसेल तर 10:30 पर्यंत ऑफिसमध्ये येऊन बसतो. तर एकदा सुरुवात झाली, लोकांना माहित पडलं की साहेब आले, सुरुवात झाली तर 1, 2, 2:30, 3 कधी वाजतात कुणालाही कळत नाही. आणि त्याच्यानंतर घरी परत जाऊन जेवून व संध्याकाळी 6च्या नंतर परत तेच 10-11 वाजेपर्यंत मग कुठे मीटिंग असेल, नाहीतर काही उद्घाटन असेल, काय ना काय कार्यक्रम असेल, आणि असंच पूर्ण दिनचर्या माझी. इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट प्रश्न, तुम्हाला राग कधी येतो? अभि ते सामान्य आहे की आम्हाला सामान्य माणसाला पण कधी राग येतो, पण एका आमदार जेव्हा एवढी लोक तुमच्या समोर आहेत, एवढ्या लोकांच्या तुमच्यावर रेस्पॉन्सिबिलिटी आहेत, त्यांच्या भावना तुमच्याशी जुळल्या आहेत, पण हा हारून खान स्वतःला राग म्हणजे कंट्रोल कसा करतो? राग बघा कसा आहे माहिती आहे काय, की मी खोटा बोलायचा प्रयत्न करत नाही. ओके. आता समजा मी बोललो बाबा माझ्याकडे हा पत्र आहे, ह्या पत्रामध्ये तुमचं नाव नाहीये, ते बोलणार नाही माझं नाव होता, मला दाखवा. अरे मी बोलतोय नाहीये, नाही मला नाव आहे, मग दाखवल्यानंतर मी बोलतो नाहीये ना, मग तो राग येतो. अविश्वास तुम्ही दाखवू नका. राईट. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. बरोबर. जेव्हा तुमच्यावर मी विश्वास ठेवतो तर माझ्यावरही तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवला तर मग त्यावेळी थोडासा राग येतो, पण राग पण एवढा त्याच वेळी तेवढाच, बाकी काय तेवढ्या क्षणासाठी चालतं. लोक आपलीच आहेत, त्यांच्यासोबतच आपल्याला काम करायचे, त्यांची चेहरेच आपल्याला म्हणजे तोंड रोज बघायचे आहेत, आणि त्यामुळे राग तेवढ्यापुरती येतो. अगदी बरोबर बोलले आहेत. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. एखादी अशी सवय जी तुम्हाला बदलायची आहे, म्हणजे तुम्हाला माहितीये की हे तुम्हाला असं जाणवतंय की मी काहीतरी चुकीचं करतोय, की मला अरे नाही माझी बॅड हॅबिट आहे, मी जंक फूड खातोय, किंवा मी मोबाईलवर जास्त टाइमपास करतोय, की लोकांना वेळ देत नाही. तुमच्या करिअर किंवा तुमच्या दिवसभरामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला बदलायची आहे? नाही, मी ऍक्च्युली कसं आहे की मी कुणाला वेळ दिला की मी 1:30 वाजता येतो, बरोबर, तर मी तिथे 1:30 वाजता पोहोचायचा प्रयत्न करतो. बरोबर. कुठे फसलो काय झालं तर ती गोष्ट वेगळी आहे, पण माझा प्रयत्न असा असतो की मी वेळेवर पोहोचला पाहिजे. पण तिथे वेळेवर पोहोचल्यानंतर लोक जमलेली नसतात. ते बाकी मी विचार करतो की बाकी आमदार खासदार जे अर्धा 1 तास लेट येतात, म्हणजे ते लोक जमतात का ते बघितल्यानंतर तिथे जातात, पण मी तसा करत नाहीये. पण असं मला वाटतंय की बाबा आपण त्यांना वेळ दिली आहे, आणि काही लोक मीटिंग असे असतात की त्यांना मी वेळ दिली 1:30ची, ते 1 वाजून 1:15 वाजता ते लोक तयार असतात. बरोबर. कधी असा विचार करतो की बाबा ते लोक अर्धा तास लेट, आपण तिथे जायचं, ते लोक 1:15 अर्धा तास अगोदर तयार असतात, आणि आपण अर्धा तास लेट गेलो तर लोकांना काय वाटणार की लेट आला. तर ती अशी जी डोक्यात जी भूमिका येते ना कधी कधी, ती मला असं वाटतं की आपण जे करतो आहोत ना वेळेवर पोचायचं काम, आपण वेळेवरच पोचायचं. आणि लोक जमली की नाही जमली, आपण तिथे पोचलो ना, लोक स्वतः येतात, भेटतात, मग त्यांचं जे काम आहे आपल्याला करायचं आहे. ही जी एक माझ्या डोक्यात आली होती जी गोष्ट, ते मला चेंज करायची आहे. मला वेळेवरच पोचायचं आहे. अतिशय, म्हणजे एखाद्या
आमदार किंवा अशा पदवीच्या माणसाकडनं ज्याला लोकांचा विचार पहिला येतो की अरे माझ्यामुळे लोक नाही थांबली पाहिजे, माझ्यामुळे कुठल्या गोष्टी रखडल्या नाही पाहिजे, आणि वेळेचा पुरेपूर उपयोग करून मी या शोच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो. आज या शो साठी सुद्धा ज्या सरांनी टाइम सांगितला त्यात अगदी वेळेवर साहेबांची एंट्री झाली आहे. म्हणून माझ्यासाठी तर तुम्ही सिद्ध केलंय की तुम्हाला वेळेचा किती महत्व आहे. थँक्यू. बोलूया नेक्स्ट प्रश्नाकडे. तुम्हाला सर्वात जास्त आनंद कुठल्या गोष्टीत नाही येतो? एक्झाम्पल की जरा समजा इंडियाची मॅच असेल तर हा मला तिकडे मॅच बघून आनंद होईल, किंवा लहान घरात मुलं असतील. पण मी तुमची एक आदत बघितली आहे की तुम्हाला गाण्याचा पण एक छंद आहे. मला आणि आमच्या श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना इकडे जाणून घ्यायचंय, हारून खान साहेबांना आनंद म्हणजे यांचं मन त्या गोष्टी कुठल्या गोष्टीवर आनंद होतो? एक तर आमची जे नातवंड आहेत, बरोबर. माझी मुली, माझी दोन्ही मुलगी, माझा मुलगा, माझी सून, माझ्या ते सगळं त्यांच्या बरोबर ते मला आनंद होतो. त्याचबरोबर ते मला जो छंद आहे तो गाण्याचा छंद आहे. ओके. तो मला छंद आजपासून नाहीये, तो जवळपास नाही आज 80s 70s ऑल इंडिया रेडिओ तुम्हाला आठवण असेल. मी जेव्हा 80s नाही 76 त्यावेळी मी ऑल इंडिया रेडिओमध्ये गायलो, आणि दरवर्षी कमीत कमी 4-5 कार्यक्रम तर मी शाळेतच करायचो. गायची, कव्वाली गायचे, हे सगळं. तर तेव्हा ते एक मला ते छंद आहे. त्यांनी मला बोलतो ना, मन को प्रसन्न और शांत करता है, और पूजा में चंचल मन लीन हो जाता है. अरे वा, अरे वा, अरे वा. असं आहे. अतिशय छान अशी आदत आहे तुमची. आमच्या प्रेक्षकांसाठी 2 लाईन कुठल्या तुमच्या फेवरेट गाण्याचं गाऊन दाखवाल का प्लीज? विनंती आहे तुमच्याकडे, तुमची इच्छा. माझे तर सगळेच फेवरेट आहेत. मला रफी साहेब फेवरेट आहे, किशोर साहेब फेवरेट आहेत, RD बर्मन तुमचे फेवरेट आहेत तुमच्या लिस्ट मध्ये? सगळे माझे फेवरेट आहेत. मुकेश एक चांगल्या मध्ये हे होतो, तर मुकेशचा मी कालच एक कार्यक्रमामध्ये गाणं गायलो. ओके. आणि गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम छाएंगे, चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे. मिनिटासाठी तुमचा व्हॉइस नक्की मी आता तुमच्या म्हणजे ही कला पण आहे, आणि मी प्रत्यक्ष एवढ्या जवळून मी तुमचं गाणं ऐकताना अंगावर म्हणलं मिनिटासाठी असं वाटलं अरे रिअल मध्ये मुकेश साहेब गातात आहे माझ्यासोबत. एकदा कधी तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आता वळूया पुढच्या सेगमेंटकडे, जो आहे युवा विशेष, म्हणजे यंगस्टर्ससाठी आपण त्यांच्याबद्दल काय आहे ते आपण जाणून घ्यायचंय. पहिला प्रश्न, आजच्या तरुणांना राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का? 100%. आजच्या तरुणांनी राजकारणात यावं, कामधंदा पण करावं, पण राजकारणात आल्यानंतर आपल्या डोक्यात फक्त एकच गोष्ट राहिली पाहिजे की मी राजकारणामध्ये आलेलो आहे तर लोकसेवा करण्यासाठी, बरोबर, स्वतःचा फायदा करण्यासाठी नव्हे. ओके. तर आपण असा विचार केला युवकांनी तर पुढे आपल्या या भारताचा, महाराष्ट्राचा, या मुंबईचा भविष्य चांगला आहे. नाहीतर काय माहितीये काय, फक्त आले कमवण्यासाठी, काहीतरी मिळेल ह्यासाठी, तर तुम्ही राजकारणात येऊ नका. कामधंदे करा, कामधंदे करून राजकारण करा, तेही चालेल. शिका. बाबासाहेबांनी सांगितलं ना, शिका म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगल्या प्रकारे तुम्ही पास व्हा, त्याच्यानंतर संघटित व्हा. संघटित व्हा. बरोबर. जेव्हा तुम्ही संघटित होता, बरोबर, शिकल्यानंतर जेव्हा तुम्ही संघटित होता, तर युवा जे असेल त्यांचं संघटन एक चांगलं. आता तुम्ही बघितलं असेल ते कॉक्रोच जनता पार्टी, असे बघा येते. हा जो तुमचा सोशल मीडिया त्याच्या माध्यमातून तयार झालेली तयार झालाय. बरोबर. लोक मग ह्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी तर चांगलंच काम केलेलं आहे. अच्छा. तसंच शिका आणि संघटित व्हा, आणि संघटित झाल्यानंतर संघर्ष करा. अगदी म्हणणं बाबासाहेबांचे पूर्ण विचार साहेबांनी आपल्या समोर प्रस्तुत केले आहेत की यंग जनरेशन यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि जर त्यांचं पॉलिटिक्समध्ये येण्याचा काही जरा एक 1% किंवा 10% जरी विचार असेल तर पहिला लोकांचा विचार करून एंट्री करा, स्वतःच्या फायद्यासाठी येऊ नका. अतिशय उत्तम. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आजची पिढी सर्वात
आजच्या तुमच्याप्रमाणे आजच्या पिढीचे सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमजोरी काय आहे? आजच्या पिढीचा सर्वात मोठी ताकद जी आहे ती त्यांची एकजूट. ओके. एकजूट आहे ना, ती मोठी ताकद आहे. आणि सर्वात मोठी कमजोरी आहे ती आहे आज हे ड्रग्स आणि जे वेगवेगळे जे सगळे निघालेले आहेत. रात्रभर जागरण करणं, सकाळी लवकर नाही उठणं, दिवसभर झोपणं, हे सर्वात मोठी कमजोरी. ही लांब करा आणि संघटित व्हा, एकत्रित राहा, काही प्रॉब्लेम होणार. आजची पिढी ही जर हा जर कार्यक्रम बघत असेल तर त्यांनी साहेबांचे विचार ऐकून घेणं गरजेचं आहे. तुम्ही शिकलात तर तुम्ही एकजूट होऊन काहीतरी देशाचा किंवा स्वतःचा काहीतरी चांगलं करू शकतात. आणि तुमची कमजोरी याच्यात आहे की तुम्ही स्वतःचं जर व्यवस्थित पालन किंवा टाइम टेबल फॉलो नाही केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होणारच होणार आहे. विशेष प्रश्न, आता थोडेसे प्रश्न तुम्हाला कुठेतरी ठेच पोहोचवू शकतात असे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांकडे आपण जाऊया. हे प्रश्न माझ्या टीमनी जनतेच्या आपल्या वर्सोवा विधानसभेचे जनता आहे त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी संवाद साधून त्यानंतर हे प्रश्न तुमच्या समोर आणले. त्याच्यातला पहिला प्रश्न, तुम्ही राजकारणात आमदार पदाला आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला सुद्धा नगरसेवक बनण्यासाठी तिला पाठिंबा दिला, तिला सपोर्ट दिला. मुलाला सुद्धा फ्युचरमध्ये तुम्ही आणणार आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या फक्त घराण्याचं सपोर्ट त्यांना पॉलिटिशियन मध्ये वाढवण्यासाठी करताय. एक सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या पाठी रात्रंदिवस तुम्ही तुमच्या एका फोनवर येण्याचे ते करतो, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्यावर एकजूट होतो, त्याला कधी संधी भेटणार असा लोकांचा प्रश्न आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा मुलगा आजपासून पॉलिटिक्स मध्ये नाहीये. तो युवा सेनेचा शाखेचा अध्यक्ष आहे. माझी मुलगी जेव्हापासून मी या क्षेत्रामध्ये आहे तेव्हापासून तुम्हाला माहिती आहे की माझ्या वडिलांना बघून मी इन्स्पायर्ड झालो. बरोबर. मला बघून माझा मुलगा, माझी मुलगी हे इन्स्पायर्ड झाले. हे दोघे जे आहेत ना, हे लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत, लोकांमध्ये काम करणार आहेत. ज्या प्रकारे माझी मुलगी आता हे माझा जो वार्ड क्रमांक 64 जिथे माझी मिसेस नगरसेविका झाली होती, तिथे परत एकदा संधी माझी मुलीला मिळाली. बरोबर. त्यावेळी आमच्या इथून असं नाही की आमच्या कार्यकर्त्यांनी मागितलं नव्हतं. त्यांनी पण मागितलं होतं, पण त्या लोकांनी सगळ्यांनी विचार केला की आपण जर उभे राहिलो तर इथून संधी आपल्याला होणार नाहीये, मिळणार नाही, जिंकण्याची शक्यता कमी आहे. बरोबर. आपण सभाला पुढे केला तर आपण पुढे जाऊ शकतो. तर त्या हिशोबाने आमच्या सर्व महिला उपशाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, म्हणजे सुविधा गाडगे वगैरे जे या लोकांनी असा विचार केला की आपण साहेब आम्ही तुमच्या मुलीलाच उभी करू किंवा या निवडणुकीत उभी करू. लोकांना बोललो, बाबा बघा माझी मुलगी आहे म्हणून तुम्ही असा विचार करू नका. जर तुम्हाला संधी मिळत असेल तर नाही बोलले, यावेळी असा आपण काय विचार करायचा नाहीये. नाहीतर काय होणार का आपली ही सीट जाणार, आपल्याला ही सीट जायला द्यायची नाहीये आणि तुमची मुलगीलाच आपण इथून उभा करू. सगळ्यांना असं वाटलं होतं की माझ्या मिसेसच्या नंतर हा विभाग जेंट्स होणार आणि कुणी विचार केला नव्हता की मी आमदार होणार. सगळ्यांचा, आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा असा विचार होता की पुढचा नगरसेवक ह्या विभागाचा आमचा 64 वार्डचा हारून खान असणार. पण त्या लोकांनी सांगितलं की हारून खान तुम्ही नाही नगरसेवक झाले, तुम्ही आमदार झालात. बरोबर आहे. बरोबर. अर्धा भाग फक्त आमचा 64चा या वर्सोवा विधानसभेमध्ये येतो, अर्धाहून जास्त भाग जो अंधेरी विधानसभेमध्ये येतो. तर आता आम्हाला तुमच्या घरातली तुमची मिसेस नगरसेविका होती, आमच्या त्या नगरसेविकांना आम्हाला श्रद्धांजली द्यायची असेल तर तुमच्या मुलीला उभी करून आम्ही निवडून आणू. आणि त्या लोकांनी पूर्ण ताकद लावली. आमच्या सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुखांनी, महिला पुरुष शाखा प्रमुखांनी आणि कार्यकर्त्यांनी, खास करून कार्यकर्त्यांनी, आमच्या सगळ्यांनी शिवसैनिकांनी मिळून ताकद लावली. माझी मिसेस 3383 मतांनी निवडून आली होती. माझी मुलगी 3800हून अधिक मतांनी निवडून आली. तर माझा असा आहे, मी सगळ्यांना बोललो की जेव्हा माझी मिसेस उभी राहणार होती त्यावेळी पण मी बोललो होतो, बघा तुम्ही विचार करा. सगळ्यांनी सांगितलं नाही अरुणभाई तुमच्या मिसेसलाच उभी करा, आता कुणाला बाहेरच्या आपण ताण द्यायचा नाहीये. कारण याच्या अगोदर 2 वेळा विष्णू कोरगावकर झाले, ज्योती सुतार झाली, आता तुम्हाला चान्स कधी मिळणार, म्हणून माझ्या मिसेसला चान्स मिळाला. म्हणजे तुमच्या जेव्हा तुम्ही
म्हणजे म्हणतात ना एका डिसिजन मेकर होतात, हा. त्या टायमाला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी कार्यकर्ता दिलीये. मी कार्यकर्त्यांच्या डिसिजन शिवाय मी पुढे जातच नाही. अच्छा. मी आता आमदारकीसाठी पुढे गेला पाहिजे. आमच्या सर्व उपशाखा प्रमुखांनी एकत्रित आम्हाला सांगितलं, हारुभाई तुम्ही मागा, तिकीट मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर आपल्याला तर काम करायचंच आहे. अगदी बरोबर आहे. काही आणि मला संधी मिळाली. आणि तुम्हाला बोलतो, माझ्या वार्ड क्रमांक 64च्या सर्व महिला पुरुष शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, कार्यकर्ते जेवढ्या ताकदीने माझ्या पाठीमागे ह्या पूर्ण निवडणुकीत उभे होते, त्यांना मी मानतो की त्या लोकांनी चांगला काम केला. आणि बाकीचे पण वार्डचे आमचे सगळे होते माझ्या बरोबर, पण माझ्या वार्डचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आणि या वर्सोवा विधानसभेतल्या माझ्या सर्व शाखा प्रमुखांनी, महिला शाखा प्रमुखांनी, उपशाखा प्रमुख माझ्यावर विश्वास दाखवला. मी आमदार झालो. माझ्या वार्ड क्रमांक 64च्या लोकांनी माझ्या मुलीवर विश्वास दाखवला, ती नगरसेविका. या उत्तरातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जर आपल्या लोकांचं, आपल्या कार्यकर्त्यांचं मध्ये आपल्याला त्या लोकांना जर हे कळतंय की बाबा जर आपल्या इकडे सीट वाचवायची तर कोणाला उभं केलं पाहिजे, आणि त्यामुळे एकजूट होऊन त्या लोकांनी जर डिसिजन दिला असेल तर त्याप्रमाणे डिसिजन इन त्यांच्या फेवरमध्ये सुद्धा आलंय. आणि आज जर मी चुकीचं जर मी बरोबर बोलत असेल तर सबा हारून खान हे आपल्या आईच्या एका काळी, आई जिकडे नगरसेविका होती, आज तिथून तेवढ्या 3800च्या वरती मतांनी ती जिंकून सुद्धा आली आहे. आणि त्यामध्ये नक्कीच यश कार्यकर्त्यांचं सुद्धा आहे. धन्यवाद. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. राजकारणातील असा कोणता क्षण आहे ज्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलंय? म्हणजे म्हणतो ना आपण, तुम्ही भरपूर लोकांना पाहिलं, भरपूर लोक तुम्हाला येऊन भेटली, अशी कुठला काही सिच्युएशन झाली की तुम्हाला असं वाटलं यार ह्याच्यावर भरपूर चुकीचं झालंय किंवा असं काय? बाळासाहेब गेले. असं की बरोबर. नक्कीच बाळासाहेबांचं जाणं हे अख्ख्या महाराष्ट्राचा तो दिवस मला अजूनही आठवत आहे, डोळ्यात पाणी आहे की त्यांचं जाणं या महाराष्ट्रामध्ये काय सोडून गेलंय आणि काय आपण काय हरलोय ना ते आपल्याला इकडे आज नक्की कळतंय. आम्ही त्यांची आजही त्यांना इकडे म्हणजे म्हणतात ना महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांची कमी आजही आम्ही महसूस करतोय. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तुमच्या आयुष्यावर जर चित्रपट बनला तर त्या चित्रपटाचे नाव काय असेल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि का असेल? मला नावरूपाला आणणारी शिवसेना, मला इथपर्यंत पोहोचवणारी शिवसेना, माझ्यावर विश्वास ठेवणारी शिवसेना. आणि लोक म्हणतात की शिवसेना हे मुस्लिम लोकांच्या विरोधात आहे. पहिल्या दिवसापासून माझ्या डोक्यावर हात ठेवणारी शिवसेना, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, माझे विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब साहेब, ह्या लोकांनी माझ्या डोक्यावर 2002 पासून हात ठेवला. लोकांना असं वाटत होतं की एक मुस्लिम आहे ह्याला शाखा प्रमुख करणार, पण 90%हून जास्त मराठी बाहुल्य विभागामध्ये शाखा प्रमुख मुस्लिम करणं हे फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुखच करू शकतात, तेच घडवू शकतात. दुसऱ्यामध्ये एवढी हिंमत नाहीये. आणि त्यांनी ते घडवलं. त्यांनी एक दगडाला सिंदूर लावला आणि आज तो दगड त्यांच्या समोर पूर्ण एक मूर्ती बनून उभा आहे. अगदी बरोबर. अतिशय सुंदर असं उत्तर दिलं तुम्ही. आता आपण या आपल्या सेगमेंटच्या शेवटच्या सेगमेंटकडे, म्हणजे आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूया, जो असणार आहे रॅपिड फायर. पटापट तुम्हाला उत्तर द्यायची आहे. तुम्हाला काय आवडतं, चाय की कॉफी? चाय. तुम्हाला काय आवडतं, सकाळ की रात्र? सकाळ. मुंबई की वर्सोवा? वर्सोवा विधानसभा. एक नेता ज्यांच्याकडून प्रेरणा मिळते? बाळासाहेब ठाकरे. एक गोष्ट जी बदलायची आहे? बदलायची म्हणजे जे मी आज विचार करतोय ते विचार चांगले असेल तेच ठेवायचे, वाईट विचार बदलायचे. एक शब्दात स्वतःचं वर्णन करा. एका शब्दात हारून खान. वर्णन कुठलं तरी काहीतरी तुमच्याबद्दलचं असं. हर हुन्नरी कलाकार. एक मिनिट पुन्हा मला. हर हुन्नरी कलाकार. क्या बात आहे. एकाच. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शेवटचा प्रश्न, एक संदेश वर्सोवाच्या जनतेसाठी. मी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने, तुमच्या सर्वांच्या निवडणुकीत मिळालेल्या मतदानामुळे आज आमदार झालोय.
तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत आणि हे उपकार मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरू शकत नाही. तुमचं जे काही काम असेल ते काम करण्यासाठी मी काधी कटिबद्ध होतो, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार. फायनली साहेब, या शोच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की पहिले तर तुमचे धन्यवाद करतो की ह्या शो मध्ये तुम्ही स्वतःला एक आमदार म्हणून प्रस्तुत नाही केलात आहे. तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमचा संघर्ष, तुमचे अनुभव आणि तुमच्या लाईफमध्ये जे जे घटना घडली आहे आणि ज्याप्रमाणे तुमचा पूर्ण कालखंड आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर तुम्ही स्वतःला प्रस्तुत केलंय. त्याबद्दल तुमचे भरपूर भरपूर धन्यवाद करतो आम्ही. थँक्यू. आज या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल सुद्धा आम्ही धन्यवाद करतो. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा शो आणि हारून खान साहेब यांच्याबद्दल जर जाणून नवीन काहीतरी जाणून घ्यायला भेटलं किंवा त्यांचे जे विजन्स आहेत ते जाणून घ्यायला भेटलं, त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती तुम्हाला जी आजपर्यंत माहिती नव्हती पण ती या शोच्या माध्यमातून जर तुम्हाला माहिती झाली असेल तर प्लीज या शोला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करा. तर त्याचबरोबर आपण आज या कार्यक्रमाचं इकडे क्लोजिंग करू, इकडे संपवू आणि पुन्हा भेटूया अशाच काही व्यक्तिमत्वाकडनं ज्यांच्याकडनं आपल्याला त्यांच्या लाईफचे संघर्ष आणि त्यांच्या लाईफमधून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. पुन्हा एकदा नमस्कार आणि सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की तुमच्या जे काही विजन्स आहेत त्या पूर्ण होऊन दे आणि आमच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा मी तुम्हाला इंटरव्ह्यू करू तेव्हा तुम्ही आमदार नाही पण त्याच्या वरची पदवी तुमच्याकडे असो. धन्यवाद. थँक्यू.